नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही रात्रीचा शूट करतायत कारण की आता आम्ही चाललोय गावाला जातात आता चाललोय आणि तिथे फिरायला. बघूया आता बीडला चाललोय आम्ही, म्हणजे प्रॉपर बीड नाही, कुठे रे एक्झॅक्ट काय नाव आहे पुढे सांगायचं नसते तसं काही. आम्ही फेमस झालो ना आता. हां, असं काही नाही, बीडच्या थोडं पुढे, मला नाव नाही बघूया आता. आता आम्ही पेट्रोल टाकायला थांबलेलो आहेत. गाडी करतात फुल करा पूर्ण. आमचे काका आहेत, आवली काका आहेत. ही मावशी आहे. मावशी हाय कर लवकर. मावशी दिसत ना, टॉर्च मार. हाय कर लवकर मावशी. हाय. मग कसा चालू आहे प्रवास? फर्स्ट टाइम चालले मी गावाला स्वतःच्या गाडीमध्ये. मावशीला भीती वाटते गाडीमध्ये जायची. पहिल्यांदा चालली, बघूत आता. तिला उद्या विचारूत आपण तिचा एक्सपिरियन्स कसा आहे. तुझ्या हातात आहे की त्यांचं ट्रॅव्हलिंग. तिला माझ्यावर भरोसा आहे म्हणून तिने मला बोलवलंय. बरोबर आहे, पण त्यांचा प्रवास किती जास्त कम्फर्टेबल करायचा हे तुझ्यावर. चला बघूयात, दाखवतात तुम्हाला आता आम्ही. नाईटचा प्रवास आम्हाला म्हणजे कसं बरं पडतं नाईटला. डेला कसं जरा जास्त त्रास होतो, नाईटला रस्ते खाली असतात आणि रात्रीचा रस्ता ना लवकर कापून जातो, मग काय एवढं टेन्शन येत नाही. मला जागावं लागणार आहे ना तुझ्यासोबत आता रात्रभर. अशी तशी लागते. हो. चला बघूयात. काय बोलते? इकडे बघ. हा माझा भाऊ आहे. दाखव पिल्लू, दाखव. बाय पिल्लू. बाय. आम्ही एक स्टॉप घेतलेला आहे. गौरीला जरा चिप्स वगैरे घ्यायचे होते, त्यासाठी कॅडबरी वगैरे घ्यायची होती तिला गाडीमध्ये खायला. घेतला गौरी? घेतलं. उलटी सारखं होते मला. काय आलं? माझी एकटीच आहे. काय बोलायचं काय आता आम्ही घेतलेलं आहे सामान. दाखव गौरी. गाडीमध्ये खायला आणि नंतर पुढे पण स्टॉप घेऊयात. मला उलटी होते ना सारखी. बस चल. तर आता मी पोचलो अहिल्यानगरला आणि गौरीने जो डायलॉग मारलेला ना की मला बाजूला बसून बाबा याला लक्ष द्यावं लागतंय, नाही तर मला झोप लागत नाही. दाखवतो गौरी. ओय आईचं गाव आहे. मग चांगला गोष्ट आहे ना. कुठून घेऊ? तर आता जस्ट आम्ही पोहोचलेलो आहेत आणि इथं मी त्याला गाडी केली पार्क. आमचं घर आहे. आता लांबून थोड्या वेळाने दाखवेल. आल्या आल्या गौरी नाश्ता करायला बसलेली आहे. ओ बाई, काय झालं? तो फ्रेश होतो, आंघोळ करतो पहिलं मी, झोपणार आहे दिवसभर.
उठून बसवायचं का तुला भेटायला आलोय आता आम्ही इथे गावाला बघा कसं पाणी भेटतं पिण्यासाठी. आणि काय मग अनिकेत गाव दाखवतो तुला. चल मला रानात जायचंय. रानात आंघोळ करून फ्रेश होऊन आता तर गाव दाखवतोय. गावचं आमचं असं सीन आहे गावचं. मस्त आहे यार. एकदम एकदम असं प्रॉपर गाव आहे. प्रॉपर गाव. प्रॉपर गाव म्हणजे गावच आहे. अरे हो म्हणजे असं असतं ना आता गाव पण डेव्हलप होत गेलेत ना खूप जास्त. तर हे कसं प्रॉपर असं म्हणजे आहे इथं गाववाली वाईब आहे. तो तर विषय आहेच. मी दाखवते एक मिनिट. शोभा राहिलेत लोक इथे पण. लोक कसे बसलेत मस्त मीटिंग करतायत. हे बघा आजीने कशी मस्त काष्टा नाही नऊवारी साडी घातली. कशी चालली बा आजी अजून तरतरी आहे. फोन मारू का नको? नको जाऊ दे त्यांना. शेत बघायचं कसं आहे. See? किती मोठं शेत आहे. रान आहे रान. आणि रस्ता बघा गावचा. हा पूल आहे आमचा गावचा. हा दाखवतो पूल. पवन चक्की पण लागली कुठे? ठेव. हो असं थांबावं लागतं. एक गाडी येत असेल ना. सुकली नदी आमच्या गावची. आमच्या गावचा ब्रिज आहे आणि या ब्रिज क्रॉस करून मी शाळेत जायचो. 1 वर्ष मी इथं होतो ना. सुकली नदी आता. नदी होती. नदी होती ना. नदीच आहे. सुकली अच्छा आता. अच्छा. नदीचं थोडं पाणी. हा रे पण खूप थोडं आहे. पावसाळ्यात फुल होतंय. अच्छा तर इथे मी 1 वर्ष शाळेमध्ये 8वीला मी आलेलो इथं शाळेमध्ये 1 वर्ष राहील शिकायला. एवढी छोटी शाळा. इथे फक्त 8वी 9वी 10वीच होते. बाकी काहीच होत नाही. फक्त 8वी 9वी 10वी आणि एवढी छोटीशी शाळा. आणि या झाडामध्ये सगळ्यांना बसवतात म्हणजे उन्हाळ्यामध्ये. आणि एवढा मोठा ग्राउंड आहे खेळायला. बाई कसं आहे 3च वर्ग आहेत आणि डायरेक्ट मुख्याध्यापकांचं ऑफिस आहे इथे. 3च क्लासरूम. 8वी 9वी 10वी याच्या पुढे काय नाही. आणि झेडपी शाळा खालती. कुठे खालती? ती मागाशी दाखवलीस ना तू. हा हा माणसं बसलेली ती 1ली ते 7वी म्हणजे बालवाडी ते 7वी अशी. तर बाहेरचं दाखवतो तुम्हाला. मगाशी त्या आजी चालत होत्या ना त्यांना बघा ना लिफ्ट दिली कोणीतरी. लिफ्ट घेऊन चाललेत ते आता. आणि गावामध्ये हीच मेन गोष्ट आहे माहिती आहे ना की कोणी पण कोणाला lift कोणाची पण देते. मदत करतात. तसं नाही कशासाठी पण मदत करतो कोण. आपल्या इथे नाही करत म्हणजे खूप कमी लोक आहेत आपल्या इथे. इकडे सर्व करतात आणि सगळे ओळखीचेच असतात कोण ना कोण. आजूबाजूच्या गावचे पण ओळखीचेच असतात. एवढं काही टेन्शन राहत नाही. आम्ही आता बाजार करायला आलेलो आहेत गावच्या मार्केटला. हे बघा गौरी काय करते. गौरीला आश्चर्य झालंय की एवढं स्वस्त आणि फ्रेश कसं काय भेटते. रिएक्शन दाखव. मंडे टू इकडे गौरी. कसं वाटते एवढं फ्रेश आणि स्वस्त. तर फीडबॅक देत. अरे यार खरंच लय भारी आहे यार. आणि सगळ्यात मोठं दुःख या गोष्टीचं आहे की हा मार्केट फक्त मंडे टू मंडे असतो. आणि आता आम्ही घेऊन काही फायदा नाही त्या गोष्टीचा कारण की 4-5 दिवसामध्ये तो खराब होऊन जाईल. हा बोल ना. हेच आहे गावची जरा किंमत करा सगळ्यांनी. आता सगळेजण थकले तिथं सामान घेऊन. तरी मावशी काय करणार. आजी जिकडे असेल तिकडे खाली बसते. काय वाटतंय गौरी. काय
तेव्हा काय बोलते आजी? आजी बघ काय बोलते? आई काय ग कशाला तुला खायचं आम्हाला नको कशाला? आम्हाला नको कसं पाय तुला तुला घ्यायचं तर घे खायला आम्हाला नको काय करते गौरी? पोळीला पाणी काढते. आमच्या गावामध्ये 70 चालू आहे. माझी आजी आहे. तर वय किती असेल सांगा तुम्ही? आजीची आई आहे. डॉन बोलते डॉन. वय किती आहे गौरी? 90 क्रॉस असेल. 90 क्रॉस आहे इथं. असं कर, असं कर. पोच देते लगेच. इकडे गावामध्ये कार्यक्रम आहे. हे आमचं पेरूचं झाड आहे. हे माझ्या भावाने लावलेलं आहे लहानपणी म्हणजे आत्ता लावलेलं आहे 5-7 वर्ष अगोदर. इथं लिंबूचं झाड आहे, कढीपत्त्याचं झाड आहे. गौरी घर दाखवू का आपलं? हा ना. हे घर आहे एवढं मोठं. मस्त मस्त मस्त. अशीच प्रगती असू दे आयुष्यात. लक्ष कुठे तुझं? घे लवकर. राहू दे. अगं दादा खबर झालं बोलव मला इकडं न्या. तर आता बघू शकता तुम्ही गौरी जेवण बनवते. काय करते गौरी? काय करते? गौरीने मच्छी बनवली, फिश. कशी दाखव? थांबा दाखवतो. गॅस तळायला काय बोलते गौरी? या बारीक याच्यात करू. काय झालं गौरी? हा ट्रे साइड हो. काय बनवलं सांग लवकर. नाही माहिती सांग लवकर. बोल लवकर. तुझा बोल लवकर. बोल लवकर. फिश केली. फिश. अजून अजून काय तुला भाजी केली? अजून मावशीने भाकऱ्या केल्यात. कशी झाली फिश? ते तू खात नाहीस ना आता. मी कशी सांगू? मी खाल्ली. तू तर खातेस ना. हा तू खाल्ली. आता आम्ही जेवण करणार थोड्या वेळाने. त्यानंतर गावात एक राऊंड मारणार आहेत. तर आता आम्ही जेवण संपवलेलं आहे पूर्ण. तर आता आम्ही काय खाते गौरी? फिशचं कालवण आणि भात. कशी झाली फिश? गावाकडची. मी बनवली. चांगली होणारच. गावाकडची टेस्ट नाही रे, मी नाही बनवली. आजीने बनवली. मी खाते फक्त. कशी चव? भारी. नाकातून पाणी येते बाय. नाकातून पाणी आहे. एवढं भारी होतं. गावचं जेवण कसं पण असतं, हेल्दी असतं एकदम. मग काय टेन्शन नसतं. माझ्यासाठी व्हेजमध्ये काहीतरीच बनवलं होतं. ते मला खाऊ वाटलं नाही. कारण ते मावशी. कारण की मावशीने बनवलं तसं नाही. ती भाजी आणली आम्ही मेथीची आणि शेपूची मला. आणि भाजी यांनी बनवली तिसरी. तर कसं खाणार माणूस? आणि तिथं खाऊ वाटत नाही. तरी आता मी खाल्ली एक चपाती. रात्रीचं बघू काहीतरी खायला भेटलं तर. घरात काहीतरी उसका पासकी करू, डब्बे बिब्बे. पाणी आण ना मला प्यायला. पाणी नको पिऊ. का? नसतं प्यायचं पाणी. दे ना छाती. अरे पाणी नसतं प्यायचं. तर अशा प्रकारे आम्ही हा व्लॉग इकडेच एंड करत आहेत. व्लॉग आवडला असेल तर नक्की फॉलो करा. पुढे बोलतो मी. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब. चला बाय. धन्यवाद.